टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपण सध्या आहोत करमाळा तालुक्यातील कृषी कार्यालयामध्ये। या ठिकाणी पाहू शकतो की कृषी सहाय्यकांचे जे काही मागण्या आहेत त्या प्रलंबित आहेत, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या कृषी सहाय्यकांचं आज सकाळपासून धरणे आंदोलन सुरू आहे। त्यांच्या माध्यमातून विविध घोषणाबाजी देखील केली आहेत। ते कृषी सहाय्यक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय मागण्या आहेत, कशासाठी तुमचं हे आंदोलन सुरू आहे। नमस्कार। आज तालुका कृषी अधिकारी कार्यालय जे करमाळा आहे तिथे आमच्या कृषी सहाय्यक संघटनेमार्फत धरणे आंदोलनाचा दिवस आहे आजचा। मुळात 10 फेब्रुवारी 2025 रोजी जे कृषी मंत्री साहेब आहेत त्यांच्या जे संघटनेची मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये 15 दिवसात सगळ्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन दिलं होतं, परंतु आज अखेर आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या जे प्रमुख मागण्या आहेत की ज्याच्यामध्ये की कृषी सेवक कालावधी जो आहे की तो रद्द होऊन नियमित भरती झाली पाहिजे। दुसरी मागणी आहे की कृषी सहाय्यकांचं पदनाम जे आहे ते इतर जसं ग्रामसेवक आहेत आणि तलाठी आहेत त्यांचं जे पदनाम जसं बदललेलं आहे तसं आमचं नाव सहाय्यक कृषी अधिकारी झालं पाहिजे। याच्यामध्ये काही शासनाला म्हणजे काही गुंतवणूक करता नाव बदलणं शक्य आहे ते करून द्यावं। तसंच कृषी विभागातले सगळे महाडीबीटी जेव्हापासून आलेले सगळे कामं डिजिटल झालेले आहेत, परंतु शासनाने वेळोवेळी प्रत्येक जेव्हा संघटनेचं काही मोर्चा आंदोलन झाले त्यावेळेस लॅपटॉप देऊ असं आश्वासन दिलं, परंतु ते पाळलं नाही। ते लॅपटॉप मिळालं पाहिजे आम्हाला। नंतर आम्हाला सुरुवातीला म्हणजे गावामध्ये मदतनीस मिळाला होता, परंतु त्याचा शासनाने ते मानधन देणं बंद केलेलं आहे। त्यामुळे कोणत्याच कृषी सहाय्यकात 3-3, 4-4 गावं आहेत एका कृषी सहाय्यकाकडे, त्याला मदतनीस नाही मिळालेला आहे। तो मदतनीस प्रत्येकाला द्यायला पाहिजे। प्रत्येक गावाचा एक मदतनीस असला पाहिजे, जसं महसूल विभागाचा आहे, ग्रामविकास विभागाचा आहे। नंतर आम्हाला निविष्ठा वाटप म्हणजे बियाणं वगैरे वाटप येतात, परंतु त्याचं जे इथून ऑफिस पासून जे म्हणजे खेडेगावापर्यंत जे बियाणं घेऊन जायचं जे भाडं आहे ते आम्हाला द्यावं लागतं, त्याचं भाडं मिळावं। नंतर कृषी विभागाचा जो आकृतीबंध आहे तर तो आकृतीबंध म्हणजे फायनल करताना त्याच्यात कृषी सहाय्यकाचा विचार करावा, ज्याच्यामध्ये कृषी पर्यवेक्षक यांची संख्या वाढवावी। म्हणजे ते महसूल प्रमाणे 4 कृषी पर्यवेक्षक, 4 कृषी सहाय्यक, त्याच्या मागे 1 कृषी पर्यवेक्षक असावा। नंतर पोखरामध्ये समूह सहाय्यकाची पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी। नंतर मनरेगा जे आहे ते मनरेगामध्ये काही गावामध्ये फॉरेस्ट असतं किंवा काय म्हणतात बागायती पिकं असतात, जसे ऊसासारखी तिथे फळबाग नसतं, तिथे टार्गेट विचार करून द्यावे। नंतर सिल्लोडला कृषी सहाय्यकांनी आमच्या बांधवांनी एका आत्महत्या केलेली आहे। शासकीय कार्यालय म्हणजे अधिकाऱ्याचा त्याला जाच असल्यामुळे तर त्याची विभागीय चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे। आणि आता आम्ही मग या मागण्या कृषी मंत्र्यांनी आम्हाला 15 दिवसात आश्वासन दिलं होतं, पण मागण्या न मान्य केल्यामुळे आम्ही 5 मेला काळ्या फिती लावून काम केलं दिवसभर। नंतर 6 मेला पूर्ण जेवढे शासकीय ग्रुप असतील व्हॉट्सअपचे त्याच्यातून आम्ही बाहेर पडलो। नंतर 7 मेला आम्ही आज धरणे आंदोलन करतोय। 8 मेला आम्ही सामूहिक रजेवर जाणार आहे सगळे, आणि 9 मेला सगळे जे ऑनलाईन कामं असतील आमचे, मग ते असेट मॅपिंगचा असो, महाडीबीटी असो, सगळे कामं आम्ही बहिष्कार टाकणार त्याच्यावर। आणि त्यानंतर देखील आमची जर शासनाने दखल नाही घेतली तर 15 मे पासून आम्ही सामूहिक रजेवर सगळे काम बंद म्हणजे टोटल म्हणजे असहकार्य करणारे शासनाला आम्ही। तरी आमची मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही पण त्यांना अशी कळकळीची विनंती आहे की आम्ही कृषी विभागासाठी तळमळीने काम करतो। आम्ही 24 तास कृषी विभागासाठी म्हणजे कृषी सहाय्यक आहे पूर्ण याचा, तर आमची मागणी मान्य केली पाहिजे। धन्यवाद। आपण पाहतोय की ज्या कृषी सहाय्यकांच्या मागण्या आहेत त्या विविध मागण्या आहेत, त्या मागण्या जर 15 मे पर्यंत जर मंजूर नाही केल्या